Hello friends, next topic is root mean square speed, RMS, root mean square RMS speed. At the equation 3.10 we have seen this equation related to the pressure of the ideal gas. So that equation P is equal to 1 by 3 N by V V bar square. आता here N is the number आहे molecules. V is the volume, M is the mass of the particle, gas particle, आणि V bar is the velocity of the particle. इथे हे सगळं आपण हा लास्ट व्हिडिओ मध्ये आपण हे सगळं पाहिले आहे. We have seen these things. So next point is this equation means that this one gives a mean square speed of the molecule of a gas. बघा, from this we can get the formula for the speed. So here it is. See, modify केलेला आहे हा फॉर्म्युला. So V bar square is equal to 3PV upon N into M. So using ideal gas equation we have PV is equal to nRT. So PV is replaced by nRT. So this formula is modified in this way. So 3 nRT upon N into M. Now here N upon capital A. So small n comes from this formula. We have seen this formula where small n is the molar mass of a gas upon molar mass, which is equal to capital N upon Na. So small n is replaced by capital N upon Na, where n is the Avogadro's number. So again this formula, आता इथे स्क्वेअर आहे त्यामुळे त्याचा स्क्वेअर रूट मध्ये टाकला तर सिम्पली आपल्याला स्पीड मिळणार आहे. सो मॅक्सिमम स्पीड इज इक्वल टू अंडर रूट 3 RT अपॉन M0. आता M0 म्हणजे इथे आहे स्मॉल Na कॅपिटल Na इंटू स्मॉल m. M0 is the molar mass of the gas. So M0 is the molar mass of the gas, which is equal to Na into small m. Na is the Avogadro number, small m is the mass of the molecular particle. Now this equation 3.12 allow us to estimate mass RMS speed of the molecules. म्हणजे ह्या फॉर्म्युलावरून आपण जे आपले मॉलिक्युल्स आहेत एका कंटेनरमध्ये आपले गॅस आहे त्या गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचा जो स्पीड आहे हा आपण ह्या फॉर्म्युल्याने काढू शकतो. आर म्हणजे आहे तो रिटबर्गचा कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट. टी म्हणजे टेम्परेचर आहे आणि एम आपलं मोलर मास आहे. आता नायट्रोजन गॅससाठीचे एक्सपेरिमेंट केलेले आहेत, ट्रायल एरर केलेले आहेत आणि स्पीड काढलेला आहे. सो फॉर नायट्रोजन गॅस 300 केल्विनला जो RMS स्पीड आहे तो किती आला, 517 मीटर पर सेकंड, 517 मीटर पर सेकंड आलेला आहे. आणि तसंच ऑक्सिजन गॅससाठी पण एस्टिमेशन केलेलं आहे RMS स्पीडचं. इट कम्स आउट 483 मीटर पर सेकंड. आता हे एक्सपेरिमेंटल आहेत, केलेले आहेत, आपल्याला डायरेक्ट इथं व्हॅल्यूज दिलेले आहेत. नथिंग टू डू विथ द थिंग्स, फक्त इन्फॉर्मेशनसाठी हे आपल्याला दिलेलं आहे की कसा स्पीड वगैरे असतो. आता 11th स्टँडर्डमध्ये आपण हा फॉर्म्युला पाहिला आहे. सो वी नो दिस फॉर्म्युला की स्पीड ऑफ दिस साऊंड इन अ गॅस, स्पीड साऊंडचा जो स्पीड आहे गॅसमध्ये इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. VS इज इक्वल टू अंडर रूट गॅमा ऑफ RT M0. गॅमा म्हणजे आहे हा रेशो SCP बाय CV की जो ॲडिबॅटिक रेशो आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे ती 5/3. कुणासाठी तर मोनो ॲटॉमिक गॅस. मोनो ॲटॉमिक गॅस मीन्स सिम्पल 1 ॲटॉमिक गॅससाठी. साऊंड वेव्स कॅनॉट मूव्ह फास्टर दॅन ॲव्हरेज स्पीड ऑफ द मॉलिक्युल्स. त्याचं रिझन आहे म्हणजे काय सांगितलं बघा, साऊंड वेव्स आहेत त्या ॲव्हरेज स्पीड जो आहे मॉलिक्युलचा त्याच्यापेक्षा फास्ट मूव्ह करू शकत नाहीत, फास्ट जाऊ शकत नाहीत. बिकॉज रिझन काय की जो गॅमा आहे त्याची व्हॅल्यू इट इज लेस दॅन 3. हावेवर स्पीड्स आर ऑफ द सेम ऑर्डर ऑफ द मॅग्निट्यूड वाईज जर बघितलं तर ते सेम असणार आहे. द मॉलिक्यूल सर्व ॲज अ मीडियम टू ट्रान्सपोर्ट साऊंड एनर्जी. मॉलिक्युल्स सर्व ॲज अ मीडियम मीन्स ते मीन्स आहेत एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी.
स्पीड ऑफ द साऊंड इन H2 गॅस, H2 गॅस मधला साऊंडचा स्पीड इज कंपॅरेबल टू RMS स्पीड ऑफ H2 मॉलिक्युल्स इन नायट्रोजन गॅस, N2 गॅस, टू द RMS स्पीड ऑफ द N2 मॉलिक्युल्स. बघा काय काय सांगितलं. स्पीड ऑफ द साऊंड इन H2 गॅस, H2 गॅसचा मध्ये साऊंडचा स्पीड इज कंपॅरेबल आहे टू कुणाशी, RMS स्पीड ऑफ H2 मॉलिक्युल्स and in H2 gas to RMS स्पीड ऑफ N2 मॉलिक्युल्स. ठीक है. तर दिस इज ऑल अबाउट द RMS स्पीड और RMS रूट मीन स्क्वेअर स्पीड मॉलिक्युलचा, त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे त्याच्याशी. हा नेक्स्ट टॉपिक इज इंटरप्रिटेशन ऑफ अ टेम्परेचर इन कायनेटिक थिअरी. इंटरप्रिटेशन आहे कुणाचं, टेम्परेचरचं कायनेटिक थिअरीशी. आता इक्वेशन 3.10 मीन्स कुठलं इक्वेशन, जे मगाशी आपण पाहिलं तर प्रेशरशी रिलेटेड, दिस वन. P इक्वल टू 1/3 N/V mv square, where N is the number of molecules, V is the volume of the container, m is the mass of the molecule, V square, or V is the speed of the molecule. From this formula, which is the pressure for the gas, from that formula, starting from that formula, PV equal to 1/3 NMV bar square. आता इथं आपण काय केलंय, 2 न मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचंय, 2 न मल्टिप्लाय आणि डिवाइड केलंय, त्यामुळे हा फॉर्म्युला तो थोडासा मॉडिफाय झाला आणि त्याच्यातलं 1/2 mv स्क्वेअर साईडला काढलाय, म्हणजे ही आपली कायनेटिक एनर्जी होणार गॅसची. सो 2/3 इंटू कॅपिटल N तसाच आला आणि ½ ऑफ mv स्क्वेअर, आणि दिस टर्म इज नथिंग बट अ कॅपिटल E. सो PV इक्वल टू 2/3 ऑफ कॅपिटल E. आता हा एनर्जी कसा आहे, ही ए कशी झाली, तर इथे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. द क्वांटिटी ½ ऑफ mv स्क्वेअर इज द ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे मॉलिक्यूलची. ट्रान्सलेशनल म्हणजे आपला मॉलिक्यूल तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय, ट्रान्सलेशन होतंय, त्याचं मुव्हिंग झालं, काहीतरी व्हेलॉसिटी आली, म्हणजे इथे कायनेटिक एनर्जी आली आणि ती कशी आहे तर बिकॉज ऑफ दी रिझन आहे ते ट्रान्सलेशन आहे, त्यामुळे ती कशी झाली एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी झाली. सो इन अन आयडियल गॅस मॉलिक्युल्स आर नॉन इंटरॅक्टिंग. जेव्हा आपण आयडियल गॅस कन्सिडर करतोय त्यावेळेला मॉलिक्युल्स आपले कसे असतात तर नॉन इंटरॅक्टिंग असतात, अँड हेन्स देअर इज अ नो पोटेन्शियल एनर्जी टर्म. तिथे पोटेन्शियल एनर्जीची टर्म नसणार आहे. दस इंटरनल एनर्जी ऑफ एन आयडियल गॅस इज प्युअरली कायनेटिक. गॅसची जी इंटरनल एनर्जी आहे ती कशी असणार आहे, प्युअरली कायनेटिक असणार आहे. द ॲव्हरेज टोटल एनर्जी देअरफॉर इज इक्वल टू N½ mv स्क्वेअर, म्हणजे जी कायनेटिक एनर्जी आहे तीच एनर्जी असणार. सो E इज इक्वल टू N इंटू ½ ऑफ mv स्क्वेअर, N नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. मग आता E ची व्हॅल्यू इथे आपल्याला दिसते, त्यामुळे हाच फॉर्म्युला काय झाला बघा, 2/3 इंटू कॅपिटल E. मग आता आयडियल गॅसचं इक्वेशन आपण जर वापरलं, PV इज इक्वल टू NKBT, N इंटू KB इंटू कॅपिटल T इक्वल टू हा 2/3. सो E इज इक्वल टू, आता इथेच टर्म्स आपण इंटरचेंज केल्या तर आपल्याला ईचा फॉर्म्युला काय मिळणार आहे, E इज इक्वल टू 3/2 NKB इंटू T. आता हा जो N आहे तो आपण लेफ्ट हँड साईडला घेतला इक्वॅलिटीच्या, तर काय फॉर्म्युला तयार होईल, E/N इज इक्वल टू 3/2 इंटू KB इंटू T मीन्स दॅट ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल, बघा एनर्जी पर मॉलिक्यूल इज proportional to absolute temperature E/N. Energy per molecule proportional to absolute temperature of the gas. So this equation relates the macroscopic parameter of the gas T. म्हणजे हे इक्वेशन कशाला रिलेट करतंय, मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर जो आहे गॅसचा कॅपिटल T, त्याला कुणाशी रिलेट करे, टू द कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल. कायनेटिक एनर्जीला आणि टेम्परेचर जो आहे मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर त्यांना रिलेट करते हे इक्वेशन. सो दिस इज अबाउट द इंटरप्रिटेशन ऑफ अ टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी. एनी सजेशन प्लीज कमेंट इन द बॉक्स. थँक यू.